डोंबिवली एमआयडीसीतील नवीन सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची यावेळी तोडफोड करण्यात आली आहे। 110 कोटींच्या निधीतून हा रस्ता तयार केला होता। मात्र जलवाहिनी, गटार अशा विविध कामांसाठी रस्ता जागोजागी फोडून ठेवला, त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करतात। मुंबईमध्ये महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले। यामध्ये 4178 मुलं विविध कारणांमुळे शाळांमध्ये येत नाहीत। दरम्यान या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीची प्रक्रिया पालिका शिक्षण विभागाने सुरू केली आहे। मुंबईतील बाजार समितीमधील एका व्यापाऱ्याने तब्बल 44 कोटींचा आयात शुल्क बुडवलाय। या प्रकरणात दोघांवर महसूल गुप्तचर संचालनाने कारवाई केली आहे। यामुळे सरकारचं मोठं नुकसान झालंय। वर्धाच्या हिंगणघाटमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। राष्ट्रीय महामार्ग 44 वरील उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी झालेली होती। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये जुन्नरच्या कोडतगावचे रमेश खरमाळे आणि त्यांच्या कुटुंबाचं कौतुक केलं। रमेश खरमाळे वन विभागात वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी जुन्नरच्या डोंगर दऱ्यांमध्ये प्राण्यांसाठी पाणवठे तयार केलेत, त्यामुळे मोदींनीही त्यांच्या कार्याची दखल घेतली। पुणे जिल्ह्यातील अनाथ मुलांना 1000 शालेय बॅग्सचं वाटप करण्यात आले। ममता चॅरिटेबल ट्रस्टने बॅगांचं वाटप केले। शिक्षणासाठी आवश्यक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आणि या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला। परभणीतल्या जिंतूर तालुक्यात दुचाकीवरून येताना अचानक हार्ट अटॅक आल्याने एकाचा मृत्यू झालाय। 36 वर्षीय शिवाजी भोसले हे मुलीला भेटण्यासाठी गेले होते। नंदापूर पाटीजवळ त्यांना अचानक घाम फुटला। त्यांनी दुचाकी रस्त्या शेजारी लावून नातेवाईकांना फोन केला, त्यातच हार्ट अटॅक आल्याने त्यांचा मृत्यू झाला। महाराष्ट्रात आयटीआय अभ्यासक्रमासाठी पसंतीक्रम भरलेले 1,67,872 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे। त्यानंतर 29 आणि 30 जूनला विद्यार्थ्यांना हरकती नोंदवण्यास दिलेल्या मुदतीमध्ये तब्बल 411 हरकती सोडवण्यात आल्या असून आज अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे। आणि याच्यामध्ये आपण पंप आहे। नाशिकच्या पंचवटी भागात बिबट्याचा वावर वाढलाय। नागरी वस्तीत झाडीतून बिबट्या बाहेर येताना दिसला। अवघ्या अर्धा किलोमीटरच्या परिसरात गेल्या 1.5 महिन्यात 4 ते 5 वेळा बिबट्याचं दर्शन झाले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। पालघरच्या डहाणू जव्हार रोडवर एसटी बसचा अपघात झालाय। तर तलवाडा गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकनं हुलकावणी दिल्यानं चालकाचा ताबा सुटला आणि बस रोड खाली कोसळली। मात्र त्या बस आंब्याच्या झाडाला धडकल्यानं मोठा अनर्थ टळलाय। ठाणे एसटी विभागाने गेल्या 3 वर्षात उत्तम अर्थार्जन केलेल्या प्रवासी संख्येत झालेली लक्षणीय वाढ तसंच एसटीच्या वाढवण्यात आलेल्या फेऱ्या यामुळे ठाणे एसटी विभागाच्या उत्पन्नात 240 कोटींची वाढ झाली आहे। संभाजीनगरातील पैठण रोडवर अतिक्रमण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आणि या कारवाईत 477 मालमत्ता पाडण्यात आल्यात। विशेष म्हणजे या रस्त्यावर 1990 सालच्या इंदिरा आवास योजनेतील घरही पाडण्याची मोहीम मनपाने सुरू केली आहे। मनपा आणि पोलिसांचा सुमारे 1000 जणांच्या ताफ्यासह ही कारवाई करण्यात आली आहे। संभाजीनगरमध्ये फुकट्या प्रवाशांना रेल्वेने दणका दिलाय। रेल्वेने तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे। तर या कारवाईत पहिल्याच दिवशी 1,30,000 दंड वसूल करण्यात आलाय। अनेक गाड्या थांबवून अचानक तिकीट चेकिंग करण्यात आली आहे। लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेल्या काही पर्यटकांकडून स्टंटबाजीचे प्रकार वाढले असून यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे स्टंटबाजी करणाऱ्या पर्यटकांवर पोलीस कारवाई करतायत। नुकतंच स्टंट करताना तिघांवर लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे। धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक झाले। त्यांनी धुळे सोलापूर महामार्गावरील आयुर्वेदिक महाविद्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी सरकारविरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। पोलिसांनी घटनास्थळी जमावबंदी लागू करत आंदोलक शेतकऱ्यांना नोटीस दिली।
लातूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। जमीन मोजण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकरी आक्रमक झाले। यावेळी एक तरुणानं शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन केलं आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी गोंधळ घातला। अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळलाय। हिंगोली शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले। कळमनुरी तालुक्यातील भाटेगावमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले। एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध केला। यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। परभणीच्या सुरवाडीमध्ये शेतकऱ्यांनी जमीन मोजणी बंद पाडली आहे। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले। जमीन अधिग्रहण करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतजमिनीची मोजणी करण्यास विरोध केला। यात महिलांचाही मोठा सहभाग होता। परभणी शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध करत रास्ता रोको आंदोलन केले तर बैलगाड्या घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरले। यावेळी जमीन अधिग्रहण करण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला, ज्यामध्ये विविध सामाजिक संघटनाही सहभागी झाल्या। राज्यातील स्कूल बस मालकांनी बेमुदत संपाची हाक दिली। उद्यापासून हा बेमुदत संप पुकारला जाणार आहे। मागण्यांकडे सरकारनं लक्ष न दिल्याचा आरोप स्कूल बस मालकांकडून करण्यात आलाय। दरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर संपाचा परिणाम होणार आहे। राज्यातील मालवाहतूकदारांनी आजपासून संपाची हाक दिली आहे। राज्यातील सर्व मालवाहतूक संघटना एकत्र येऊन विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करणार आहेत आणि या संपामुळे वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। नंदुरबार जिल्ह्यातील 108 रुग्णवाहिकेच्या चालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले। 24 तास काम करून देखील तुटपुंज पगार मिळत असल्यानं चालक रस्त्यावर उतरले। दरम्यान मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी रुग्णवाहिकेच्या चालकांनी दिला। अहिल्यानगरच्या जमजम कॉलनीत अवैध कत्तलखान्यावर गुन्हे शाखेनं छापा टाकलाय। यामध्ये 2700 किलो गोमांस आणि 34,84,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जळगावातल्या भैया पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात एका महिलेसह 4 जणांना अटक केली आहे। लग्नाचा आमिष दाखवून पैसे आणि दागिने लुटणारी मोठी टोळी असल्याचं सक्रिय पोलीस तपासात उघड झालंय आणि भैया पाटील यांची मुलगी आणि पत्नीचा या टोळीत समावेश असल्याचं तपासात समोर आलंय। धुळ्याच्या सिंदखेडा तालुक्यातल्या वर्धमान कंपनीतून चोरट्यांनी 3,91,000ची रोकड लंपास केली होती। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गगन चंद्रप्रकाश शर्मा याला अटक केली आहे। नाशिकमध्ये सराईत बाईक चोराला पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून चोरीच्या 8 बाईक जप्त केल्यात। पोलिसांनी शिंदे टोल नाक्यावर या आरोपीला ताब्यात घेतलंय। बीडमधील उमा किरण कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थिनीवरील लैंगिक छळ प्रकरणात तपासावर संशय व्यक्त करण्यात येतोय। विद्यार्थिनीने बचाव संघर्ष समितीने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे पिंक पथकाकडून तपास काढून महिला IPS अधिकाऱ्यांकडे सोपवण्याची मागणी केली। नागपुरात कारमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालाय। आरोपी सुमित चंदेलनं 15 वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिचा विश्वास कमावला। त्यानंतर तिला एका कारमधून नेत तिच्यावर अत्याचार केला। आरोपी पोलिसांच्या अटकेत असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। पालघरच्या वाडा तालुक्यात न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये 5वीतील विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला। या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली। मात्र हा मृत्यू शिक्षकाच्या निष्काळजीपणामुळे झाला असा आरोप पीडित कुटुंबियांनी केला। नागपुरातील महाल परिसरात बिझनेस पार्कची जमीन खचल्यानं अपघात झाला होता। त्यात 3 जण गंभीर जखमी झाले होते। संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी बांधकाम आणि स्थापत्य तज्ज्ञांची एक समिती नेमण्यात आली। लोणावळ्यात हिट अँड रनची घटना घडली। भरधाव स्कॉर्पिओनं दोघांना धडक दिली आणि अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झालाय। स्थानिकांनी अपघातग्रस्त स्कॉर्पिओ कार पेटवून दिली। निफाड तालुक्यातील ठेटाळेमध्ये मध्य रेलच्या अंडरपासमध्ये पावसाचं पाणी साचले। त्यामुळे या पाण्यातून शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। त्यामुळे रेल्वे प्रशासनानं तातडीनं पाणी हटवावं अशी मागणी नागरिक करतायत। मुंबई महापालिकेच्या सफाई विभागातील कामगार संख्या अखेर वाढणार आहे। कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत घनकचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अभियंत्यांच्या दालनात बैठक पार पडली। बैठकीत सफाई कामगारांची पदं वाढवावीत अशी मागणी कामगार सेनेनं केली होती।